साध्या आणि शुद्ध सौंदर्याचं प्रतीक म्हणजे चांदी। आणि आजच्या घडीला चांदीच्या बांगड्यांचा ट्रेंड इतका वाढलाय की पारंपरिक पोशाख असो की वेस्टर्न ड्रेस, प्रत्येक लुकमध्ये त्या उठून दिसतात। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ऑक्सिडाइज चांदीच्या बांगड्या, या बांगड्या हलक्याशा काळपट फिनिशसह येतात आणि त्या एथनिक लुकला रॉयल टच देतात। कुंदन किंवा पर्ल इनलेड बांगड्या, यामध्ये छोट्या रत्नांची सजावट असते जी विवाह समारंभासाठी किंवा पारंपरिक फंक्शनसाठी एकदम योग्य। स्लिक आणि मिनिमल बांगड्या, ऑफिस वेअर किंवा डेली यूजसाठी साध्या पण एलिगंट दिसणाऱ्या या बांगड्या सध्या तरुणींमध्ये खूप लोकप्रिय आहेत। टेम्पल ज्वेलरी डिझाइन, या बांगड्या देवी देवतांच्या कोरलेल्या आकृत्यांनी सजलेल्या असतात, ज्यात पारंपरिकतेची शुद्ध छटा असते। चांदीच्या बांगड्यांची खासियत म्हणजे त्या अनेक वेगवेगळ्या ड्रेसिंग स्टाईल सोबत कॅरी करता येतात। साडी किंवा अनारकली, ऑक्सिडाइज किंवा टेम्पल डिझाइन बांगड्या एकदम आकर्षक दिसतात। कुर्ता पलाझो लुक, जर तुम्ही बोहेमियन किंवा फ्युजन लुक ट्राय करत असाल तर मोठ्या आकाराच्या चांदीच्या बांगड्या एकदम उठून दिसतात। डेनिम आणि टॉप, हो, वेस्टर्न लुक मध्येही हलक्या स्लिक सिल्वर बांगड्या एकदम म्युटेड पण एलिगंट लुक देतात। पूर्वी चांदीचा वापर धार्मिक आणि पारंपरिक दागिन्यांपुरता मर्यादित होता, पण आज या बांगड्या म्हणजे स्टाईल स्टेटमेंट बनल्या आहेत। त्या सहज उपलब्ध आहेत, बजेट फ्रेंडली आहेत आणि गोल्ड सारख्या महागड्या नसतात। शिवाय त्या डेली वेअर साठी सुद्धा योग्य असतात, विशेषतः हलक्या डिझाईन्स। चांदीच्या बांगड्यांना काळपटपणा येऊ नये म्हणून वापरल्यानंतर त्यांना सॉफ्ट क्लॉथने पुसा, हवाबंद बॉक्समध्ये ठेवा। वेळोवेळी बेकिंग सोडा किंवा सिल्वर क्लीनरने स्वच्छ करता येतात। स्टाईल करताना जर बांगड्या मोठ्या असतील तर हातात फक्त एकट्याच घाला, म्हणजे त्यांचा प्रभाव उठून दिसतो। तर बघितलत ना, या साध्या पण उठावदार चांदीच्या बांगड्या आपल्या लुकमध्ये कसं ग्लॅमर आणि ट्रेडिशन दोन्ही आणतात। तर आता वेळ आली आहे, एक किंवा दोन ट्रेंडी डिझाईन्स घ्या आणि फॅशन मध्ये एक पाऊल पुढे टाका। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर अशा चांदीच्या बांगड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।